प्रेमजी, तुम्ही कुठे चालले तर? मोहिनी येतो मी थोडा बाहेरून. कुठे चालले बाहेर? काम आहे थोडं, येतो ना. पण तुम्ही ना काही जेवण नाही केलं, काही नाही केलं. अजून किती उपाशी राहायचा तुम्ही असे? तुम्हाला ऑफिसला जावं लागते. उपाशी नका राहू बापा, जेवण करून घ्या. चक्कर गिक्कर येतील नाही तर तुम्हाला. काही जाऊ नका, घरात नाही बसून आराम करा. पहिले जेवण करून घ्या, मगच कुठं बाहेर जायचं आहे तिथं जा. तशी मी तुम्हाला जाऊच नाही देणार. मोहिनी जास्त जिद नको करू. मी जेवण नाही करणार म्हणजे नाही करणार. जोपर्यंत माझी आई जेवण नाही करणार ना तोपर्यंत मी पण जेवण नाही करणार. माझी आई उपाशी राहू शकते तर मी उपाशी नाही राहू शकत का? माझी आई जोपर्यंत जेवण नाही करणार ना तोपर्यंत मी बी जेवण नाही करणार. आणि आता बार बार तू मला म्हणू नको. तुला वारंवार नाही म्हणाले मला चांगलं नाही वाटत. तुला वाटते ना मीनं जेवण केलं पाहिजे म्हणून? हो. तर पहिले आईला जेवण करायला दे, आईला जेवायला लाव, नंतर मी जेवण करणार. माझी आई उपाशी आणि मी कसं काय जेवण करू शकतो? हां हां, मी जेवण नाही करणार. पण प्रेमजी, काही नाही, इथंच गोष्ट आटली. मी नाही करणार जेवण, जे नाही करणार. माझी आई जोपर्यंत जेवण नाही करणार तोपर्यंत मी बी नाही करणार. चाललो मी. काय करू बाई मी, मला तर काही समजत नाही. हे दोघं बी मायले का लय जिद्दल आहे बापा, लय जिद्दल आहेत. आता काही जेवण करायला तयार नाही आहे. आणि हे म्हणतात की मी हे उपाशी आहे तर मी जेवण कसं काय करू शकतो? मी जेवणार नाही. तिकडे आतेबाई बी काही ऐकू नाही राहिली आणि इकडे प्रेम जे ऐकू नाही राहिले. खरं बाई, या घरातले लोक लय जिद्दल आहे बापा, लय जिद्दल आहे. मोहिनी, काहून हो मोहिनी, तुला मी सांगितलं होतं ना प्रेम भाऊजीले कुठं बाहेर नको जाऊ देशील म्हणून. काही ना काही जेवण नाही केलं, काही खावण नाही केलं, त्याला बाहेर चक्कर बिक्कर आला तर मग त्याला काहून जाऊ दिलं तुला बाहेर? थांबवलं काहून नाही भाऊजीले? तुम्ही ना काहून नाही थांबवलं? हां ताई, तुमच्या देराले माय ऐकलंच नाही ताईनं. ते कोण कोण निघून गेले, बोलले नाही माझ्यासोबत. तुम्हाला काय वाटते मी ना काहीच नशीन म्हटलं प्रेमजीले? तुमचा देर आणि आपली सासूबाई कमी जिद्देल नाही ते दोघं मायले का? लय जिद्देल आहेत बाप्पा. किती म्हटलं मी ना प्रेमजीले, किती म्हटलं जेवण करून घ्या, जेवण करून घ्या, पण ऐकलं नाही ताईनं. हो ना बाई, आत्याबाई बी नाही ऐकू राहिली. करावं तर काय करावं काही समजत नाही बाई. कोणाचं ऐकू नाही राहिली आत्याबाई. कोणाला समजून सांगायला म्हणाव, काय म्हणाव, काही समजून नाही राहिलं. मला तर काही मार्ग नाही दिसू राहिला. मी काय म्हणतो ताई, माय ऐका तुम्ही. हां बोल. आत्याबाईले आत्याबाईच्या पोरीस समजून सांगू शकतात. आत्याबाई आपलं तर काही ऐकणार नाही, पोराईचंही काही ऐकणार नाही, पण पोरीचं ऐकते. आणि तसंही आता रक्षाबंधन आहे ना, मी म्हणतो रक्षाबंधनसाठी बोलवून घ्या ताईले. पण कोणाला बोलवू? सोनूबाईले बोलवू का रोहिणीला बोलवू? मी काय म्हणतो दोघीला बोलवून घ्या. रक्षाबंधन आहे ना, रक्षाबंधन घेऊन जाते आणि आत्याबाईले त्याच्या पोरी बरोबर समजून बी सांगतील, नाही का? हो बाई मोहिनी, बरोबर बोलली तू. ही गोष्ट पहिले माझ्या दिमागात काऊन नाही आली व? मी पहिलेच ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे होता. आत्याबाई तर आपलं काही ऐकत नाही, पण पोरीचं ऐकते. रोहिणीताई आणि सोनूबाई आल्यावर त्या समजून सांगतील आत्याले, तर आत्या समजेन त्याची गोष्ट, नाही का? हो, आपण किती म्हणून आत्याले, आता आपलं ऐकणार नाही, उलटी आपल्याला बोलील, पण आपलं ऐकणार नाही. पण तेच पोरीनं जर समजून सांगितलं ना तर बात ऐकून घेईन. हो ताई, हा दिमाग आपण ना पहिलेच लावायला पाहिजे होता. जाऊ द्या, अजून बी काही उशीर नाही झाला. लावा मग. रोहिणीताईला फोन लावा आणि सोनूबाईला बी फोन लावा. लाव ना, तूच लाव ना फोन. घे ना तुझा फोन, ला. बरं ठीक आहे. कावा ताई, काय म्हणायचं सोनूबाईले आणि रोहिणीताईले? सांगायची काय पुरी गोष्ट? मी काय म्हणतो, फोनवर काही बोलू नको, फोनवर काहीच नको म्हणू, फक्त ताईले बोलवून घे बस. फालतूच्या फालतू ताईले फोनवर सांगत बसशील ना तर त्या दोघीजणी टेन्शन घेतील. ताईले घरी येऊ दे, मग आपण आरामात ताईले समजून सांगू, आहे का नाही बरं? हो ताई, आपल्या ननद ताईले फक्त बोलवून घेतो, मग इथं आल्यावर आपण पुरी गोष्ट सांगू ताईले. फोनवर काही सांगायला नाही पुरी, नाही का नाही? हो ना, लावला लवकर फोन लाव आणि आजच बोलव. आजच आहे म्हणा, आजच. हो हो, आजच बोलवून घे. तसं बी रोहिणीताईचं गाव काही आपल्या गावापासून जास्त दूर नाही आहे, अर्धा एक तासात आपल्या घरी पोहोचते. लाव रोहिणीताईला फोन लाव आणि सोनूबाईला बी लाव. आपल्या दोन्ही ननदबाईला बोलवून घे. आता आपल्या ननदबाईस आपल्या सासूबाईला समजावून सांगू शकतात. आपलं तर काही ऐकणार नाही बापा. हो ताई, लाव मग लवकर फोन, उशीर नको करू. पहिलेच ही आयडियातून लय उशिरानं दिली. पहिलेच दिली असती तर आतापर्यंत हे मॅटर तर खतम झालं असतं. हो ना, माया बी दिमागात आता आली ही गोष्ट. जाऊ दे मायबाई, आधी तसं येतात दिमागात एक गोष्ट. लाव फोन, लाव लाव. हो, पाय ना वहिनीचा लय लवकर फोन आला मला. तर वहिनीला काय वाटलं, तोपर्यंत त्या आम्हाला सांगतील नाही, आम्हाला माहीतच नाही पडेल घरात मी काय चालू आहे काय नाही. तर मा आईनं वहिनीच्या रागावर जेवण खावून सोडलं, जेवण नाही करू बिचारी. आणि ह्या आता म्हणून राहिल्या, तरी सांगितलं नाही ताईनं मला अशी अशी गोष्ट आहे म्हणून. फक्त एवढ्या म्हणून राहिल्या येऊन जा. मी म्हटलं आता फोन आला तर आता सांगतील, काही सांगितलं नाही, फक्त बोलवलं मला. अशा आहेत म्हटलं ह्या. येईल थोडं ना काही फरक पडते. आई उपाशी राहिली काही झालं तर. खरं आई बरोबर बोलते. भावजया भावजयाच राहत असतात, कधी बहिणी नसतात बनत.
मी ना किती चांगलं पाहिलं हां मा वहिनीले, किती चांगलं पाहिलं. एखाद्या बहिणीसारखं प्रेम केलं मी त्याच्यावर. काय नाही केलं मी त्याच्यासाठी, सरच केलं. आणि त्या पाय कशा करू राहिल्या. तो मला असं वाटलं होतं माय लग्न झाल्यावर माई वहिनी पोरीची कमी महसूस नाही होती माईले. गलत होती मी, लय गलत होती. बरं भावजायावर कधी भरोसा नाही करायला पाहिजे. अशा असतात ह्या भावजाईले किती प्रेम करा, त्या कधी ननदवर प्रेमच नाही करत. त्याईनं आमच्या दोघी बहिणीले सांगणं जरुरी बी नाही समजलं की आईनं जेवण सोडलं काकाई त्याईला असं वाटलं जर यायला सांगू तर ह्या येऊन जातीन, मग राहतीन इथं. फालतूच्या फालतू काय यायला बलवान, काय यायचा कुटाणा करावा आपण, बरं येत नाहीत तर. अशा असतात ह्या. म्हणून भावजायासोबत आहे ना आपण भावजायासारखंच राहिले पाहिजे. बहिणी नाही समजायला पाहिजे त्याईले. जातो ना आता विचारतो ना आईले, वहिनीनं दादानं काय काय केलं तुझ्यासोबत, काय काय बोलले तुले, काय काय म्हटलं, सर विचारतो आईले. माझ्या भावाची आणि भावजाईची चांगली सटक काढतो म्हटलं. आईले म्हणतो आता साफ शब्दात, आईले खबरदार त्रास दिला तर जो तिच्या पोरी जिवंत आहेत, खबरदार मग आईले शब्दानं बी दुखवलं तर कडक शब्दात समजून सांगतो ताईले की डबल ताईनं आईले काही म्हटलंच नाही पाहिजे, आईसोबत भांडण केलंच नाही पाहिजे. आपण म्हणावं जाऊ द्या बापा, काय म्हणावं वहिनीले, काय म्हणावं दादाले, आखरी तेच आई बाबाचं करतील, तेच आई बाबाच्या कामात येतील असं म्हणून आपण राहू देतो. छोट्या मोठ्या गोष्टी नजरअंदाज करतो. पण आता लय झालं, अति झाली. आता तर जाऊन चांगली सटक काढतो वहिनीची आणि दादाची. अरे रोहिणी, तू ना अर्जंट काऊन बोलवलं मला? कुठं जायचं आहे म्हणते अर्जंट? कुठं जायचं आहे? हो माहेरी जायचं आहे मला. असं माहेरी जायचं आहे? हो रक्षाबंधनला जायचं आहे. तर एवढी रागानं काऊन बोलू राहिली? तू तर रक्षाबंधनले माहेरी चालली तर खुशी खुशी झाली पाहिजे तू ना. तू काऊन एवढी रागात बोलू राहिली माझ्यासोबत? तसं बी रक्षाबंधनले तुझ्या भावाचं काम आहे तुला घ्यायला येणं, माय काम नाही आहे तुला घेऊन जाणं. नाही मा भाऊ नाही, टाईम नाही आहे त्याच्याजवळ. म्हणजे? बहिणीसाठी टाईम नाही आहे त्याच्याजवळ, बायकोसाठी आहे. अरे मग माझ्यासोबत काय रागानं बोलू राहिली तू? तुम्ही घेऊन जाता का सांगा, नाही तर मी चालली जातो एकटी. अरे बोलू तर दे, तू तर रागातच आहेस एकदम. पण तू एवढी रागात काऊन आहे? काही झालं का? तू ना तर खुशी खुशी बोलायला पाहिजे, खुश व्हायला पाहिजे एकदम. रक्षाबंधनले माहेरी चालली तर तू तर रागात दिसू राहिली मला. काही झालं का घरी? काऊन एवढी रागात आहे? काही झालं का? आता नाही बाई, या माणसाला मी सांगेन माझ्या आईचं मा भावाचं मा वहिनीचं भांडण चालू आहे म्हणून मी चालली, तर हे माणूस तर फायदा उचली. आमच्या घरातल्या साऱ्या गोष्टी यायला माहीत पडून जातील. मी आणि रागात नाही बाप्पा, मी तर खूप खुश आहे माहेरी चालली म्हणून. नाही तू राग बोलत होती ना. कुठं रागा बोलू राहिली बाप्पा, मी तर खूप खुश आहे बाप्पा. मी मा माहेरी चालली तर मला तर खूप आनंद होत आहे. काही बोलता तुम्ही? नाही मी आल्याबरोबर राग बोलत होती ना तू. नाही हो बाप्पा, असं वाटलं असेल तुम्हाला. मी खूप खुश आहे. चला मला मा माहेरी घेऊन, लवकर चला, अर्जंट आहे. अरे रक्षाबंधनले टाइम आहे ना अजून 2 दिवस. आतापासूनच काय जातं? रक्षाबंधनच्या दिवशी गेलं तरी चालते ना. आहेस किती दूर? अर्धा 1 तासाचा रस्ता आहे, बातच पोचतो. रक्षाबंधनच्या दिवशी जाऊ शकतो, काय त्याच्यात नाही. 2 दिवस पहिले जाऊन काय करतो तिथं? रक्षाबंधनच्या दिवशी सकाळीच निघू आपण इथून. आज राहू दे. काऊन राहू दे? आता 2 दिवस पहिले बी नाही जाऊ शकत का मी मा माहेरी? नाही मला आजच जायचं आहे. तुम्ही घेऊन जा सांगता बरं, नाही तर मी एकटी जातो. बाप्पा रे, मॅडम तो रागात दिसू राहिले मला. ठीक आहे. हां एवढी रागानं नको बोलू. तुला घेऊन जातो मी, घेऊन जातो. आजच जाऊ आपण, आताच जाऊ थोड्या वेळात. ठीक आहे? आता तू खुश? हो ठीक आहे. भर तू कपडे गिपडे भर बॅगीत नाही, जाऊ आपण. मी ना कपडे गिपडे ऑलरेडी बॅगमध्ये भरून ठेवला, बस निघायचं आहे आपल्याला. बाप्पा रे, हे तर फुल तयारीत नाही आहे पहिलेच. मग नाही तर काय, चला मग. हो चाल. चला मग, ह्या बाईकची चाबी, चला. अरे मला हातपाय तोंड धुऊ दे, चहा घी पिऊ दे. आता चालू ड्युटीहून मग जाऊ. हो ठीक आहे. 10 मिनिटात जे करायचं आहे ते करा आणि लवकर चला. काय 10 मिनिटात? हो. 10 मिनिटात कधी तुझी तयारी होते का? माहित नाही, पण तुम्हाला 10 मिनिटातच तयारी करायला लागेल. 10 मिनिटच देतो तुम्हाला, ठीक आहे ना? बरं बापा, 10 मिनिटं तर 10 मिनिटं. वा लवकर हातपाय तोंड धुवा, मी चहा बनवतो तुमच्यासाठी. ठीक आहे. मला आता इथं 1 मिनिट नाही राहा वाटू राहिलं. असं वाटते कधी जातो मा माहेरीन, कधी नाही. पण कधी वहिनीन दादाची सटक काढतो. आईले एवढा त्रास देऊ राहिले. जातो ना आता, पाहतो ना. रोहिणी, काळा चहा बनवशील, दुधाचा नको बनवशील. हो ठीक आहे, या तुम्ही लवकर. हो लवकर जायचं आहे आपल्याला हा माहेरी. काय झालं विशाखाताई, तुम्ही काऊन एवढ्या खुश आहे? आपल्या घरात तर काही वातावरण आहे नाही खुशी लायकीचं. तिथं आत्याबाई फुगून बसलेल्या आहे, जेवण नाही करू राहिल्या, काही नाही. प्रेम भाऊजी बी काही जेवण नाही करू राहिले, कोणी कोणासंग बोलू नाही राहिलं ना, काही नाही. तरी तुम्ही मोठ्या खुश दिसू राहिल्या. गोष्ट काय आहे? खुशीचीच गोष्ट आहे. म्हणजे आता आपल्या घरातलं वातावरण बदलणार आहे म्हटलं. जसं आपल्या घरातलं पहिलं वातावरण होतं तसंच होणार आहे. म्हणजे मला काही समजलं नाही. मोहिनीताई, तुम्हाला काही समजलं का? हो बापा. मोहिनीताई, तुम्ही बी खूप खुश आहे, काय झालं? मला सांगसान तुम्ही दोघी. काय गोष्ट आहे तर काऊन एवढ्या तुम्ही खुश आहे? अहो आनंदी, आता आपलं तर काही ऐकत नाही आहे. आपण एवढं समजून सांगत आहोत तरी बी आता कोणाचं ऐकणार? आता बाई का कोणाचं नाही ऐकतील बापा. सुनाईचं नाही ऐकत आहे, पोरायचं नाही ऐकत आहे, मामाजीचं नाही ऐकत आहे. कोणाचं ऐकणार आता बाई? कोणाचं नाही ऐकणार.
बापा तरी हसू राहिल्या. मोहिनीताई तुम्ही हसत आहे, काय गोष्ट आहे सांग. एक गोष्ट सांग तू मला. जेव्हा सासूबाई सुनायचं नाही ऐकत, आपल्या पोरायचं नाही ऐकत, आपल्या नवऱ्याचं नाही ऐकत, तेव्हा कोणाचं ऐकते? कोणाचं ऐकते? तेच तर गोष्ट आहे, कोणाचं ऐकते. आता नाही बाई, मला तर काही समजून नाही राहिलं बापा. ताई शिदी शिदी गोष्ट करा बापा. सांगतो ना वा, आपल्या पोरीचं तर ऐकणारच ना. अरे हो, मी कशी काय विसरली. आपली सासूबाई आपल्या पोरीचं खूप ऐकते. आता या टायमावर जर आत्याबाईला कोणी समजून सांगू शकते ना, ते पोरगीच समजून सांगू शकते, म्हणजे आपली ननदबाई. पण त्या तर नाही आहे ना, त्या कशा समजून सांगतील? त्या नाही आहे म्हणजे येऊ नाही शकत का त्या? तसं बी आता रक्षाबंधन आहे 2 दिवसानं, त्याला ते येणं आहेच. 2 दिवसानं सध्या आपली हालत खराब आहे म्हटलं. आत्याबाई जेवणच नाही करू राहिल्या. तू टेन्शन नको घेऊ, आत्याबाई जेवण बी करणार हां, आणि सर्व घरातलं वातावरण बी ठीक होणार आपल्या. टेन्शन नको घेऊ तू. म्हणजे रोहिणीताई येत आहे, रोहिणीताई आता थोड्या वेळानं. आता माय बाई खरंच का विशाखाताई? खरंच रोहिणीताई येत आहे का? मी खोट्या तर नाही बोलू राहिल्या? घे माय बाई, अशा टायमावर मी तासून खोटी बोलणार का बाई ना? खोटं वाटतं मोहिनीला विचार. मोहिनी तूच सांग बरं. हो आनंदी, खरं रोहिणीताई येत आहे. मीच फोनवर बोलली रोहिणीताईसोबत. आपल्या घरातली कंडिशन सांगितली का? आत्याबाईची हालत सांगितली? नाही नाही, हे काही सांगितलं नाही मी ना म्हटलं येऊन जा रक्षाबंधनसाठी, आणि अर्जंट आहे म्हटलं. आपल्या घरातली काही कंडिशन तर सांगितली नाही रोहिणीताईले, फक्त एवढं सांगितलं की तुम्ही येऊन जा अर्जंट, आल्यावर सांगतो. आणि ते यायला तयार झाल्या? हो. काहून येतील नाही त्या? चांगलं आहे बाई. रोहिणीताई येत आहे तर चांगला आहे. लय दिवस झालं तशी ताईच्यासोबत भेट नाही आपली. आणि ताईचा स्वभाव बी लय चांगला आहे. सोनूबाईपेक्षा तर लय चांगला स्वभाव आहे नाही? हो ना, म्हणूनच तर मग रोहिणीताईला बोलवलं मी ना. त्या आपल्याला समजून घेतील. हो, रोहिणी खूप चांगली आहे, आपल्याला समजून घेईन ते. आणि आत्याबाईले बी चांगल्यानं समजून सांगेन. ताईनं आपलं ऐकलंच नसतं, ताईच्या आईचंच ऐकलं असतं. रोहिणीताई कशा आहे, समजून घेतात, दोघांचं ऐकतात. हो हो, बरोबर बोलल्या तुम्ही. रोहिणीताई खूप चांगल्या आहेत. मला पूर्ण विश्वास आहे, रोहिणीताई आल्यावर सर्व काही ठीक करतील. त्या आत्याबाईले जरूर समजून सांगतील चांगल्यानं. मग नाही तर काय, हा प्लॅन पहिलेच आले पाहिजे होता आपल्या दिमागात नाही. बाप्पा ताई, ननदबाईचं नाव घेतलं, ननदबाई हाजीर. म्हणजे आपली ननदबाई आली म्हटलं, छोटीवाली. रोहिणीताई आल्या का? हो, रोहिणीताई आल्या. रोहिणीताई आल्या का तुम्ही? वेलकम टू होम. या ननदबाई. घरात तुमचे स्वागत आहे. रोहिणीताई, आता सध्याच तुमच्या बाऱ्यात बोलत होतो आम्ही तिघी जणी. तुमची गोष्ट चालू होती आणि तुम्हीच आल्या. बरंच झालं आल्या तुम्ही, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. राहू द्या, माहीत आहे मला किती वाट पाहत होत्या तर. किती प्रेम करता तुम्ही ननदवर आणि सासूवर, माहीत आहे मला. आता नाही बाई, रोहिणीताई अशा पण बोलू राहिल्या. काय झालं रोहिणीताई? काही नाही झालं, ऐकू काय? आत्याबाई अंदर आहे, त्याच्या रूममध्ये बसेल आहे. बसा ना तुम्ही, चहा पाणी बनवतो ना. पहिले मी आईला भेटणार, नंतर बोलतो तुमच्यासोबत. रोहिणीला काय झालं अचानक? घरी तर चांगली होती. इथं आल्याबरोबर आपल्या वहिनीसोबत काहून अशी बोलू राहिली? हो ना हो, काही ना काही गोष्ट आहे. मला पहिले आईला भेटायचं आहे. हो भेटा तुम्ही, पण एवढ्या रागानं काऊन बोलू राहिल्या? आनंदी जाऊ दे. रोहिणी, तुम्हाला आत्याबाईला भेटायचं आहे ना? जा आत्याबाईच्या रूममध्ये जा, तिथंच आहेत त्या. ठीक आहे, चला व. हो चाल. ताई, तुम्ही रोहिणीच्या बोलण्याकडे लक्ष नका देऊ. माहिती नाही तिला अचानक काय झालं तर. रोहिणी तर तुम्हाला माहित आहे ना, कधी कोणासोबत रागानं अशी बोलत नाही म्हणून. माहित नाही तिला अचानक काय झालं तर. मी बोलतो तिच्यासोबत. हां, काही नाही दादा, काही नाही झालं. आमच्या ननदबाईला काही म्हणू नका. थोडंसं प्रवासाच्यानं थकल्या असन त्या, बाकी काही नाही. जा तुम्ही बी जा, आत्याबाईसोबत बोला, जा भेटा. हो ताई. तू दादा, मी काय म्हणत होती, आता संध्याकाळचा जेवणाचाच टाईम होते थोड्या वेळानं, तर तुमच्यासाठी कायची भाजी बनवू तेही सांगून देसान. आज तुमच्याच पसंतीची भाजी बनवतो. अरे नाही ताई, मी संध्याकाळचं जेवण वगैरे करून नाही जाणार आहो. बस मामाजीला भेटतो, यायची भेट घेतली की निघतो. इले फक्त इथं सोडायला आलेलो आहो मी रोहिणीले. आणि माझी तशी पण सुट्टी नाही आहे. आणि घरी ताई बी तर येणार ना रक्षाबंधनले, तर म्हणून घरी पाहिजे ना मी, म्हणून मी घरी जाणार, थांबणार नाही आहो. म्हणजे तुम्ही मुक्कामी नाही आले का? नाही, कोण सांगितलं तुम्हाला? मी तर इथं फक्त रोहिणीला सोडून द्यायला आलो. बस निघतो थोड्या वेळात. पण दादा, आजच्या दिवस तर मुक्काम करसान ना? हो दादा, आजच्या दिवस करसान ना मुक्काम? नाही ना ताई, आज मुक्काम नाही करू शकत. उद्या सकाळी ड्युटी आहे माई. बरं ठीक आहे, जशी तुमची मर्जी. बसा तुम्ही, मी चहा बनवतो तुमच्यासाठी. नाही, आता आलो तर मामीजीची भेट घेतो ना. दादा नाही दिसू राहिले. अरे विवेकजी वावरात गेलेले आहे, प्रेमजी बाहेर गेलेले वाटते कुठं, जगदीश भाऊजी तर आपल्या ड्युटीवर आहे. म्हणजे घरी कोणीच नाही आहे. मामाजी? ते पण वावरात गेलेले आहे. अच्छा ठीक आहे. मामाजी कधी येतील वावरातून? बस आता थोड्या वेळात मामाजी आणि विवेकजी येतातच वावरातून.
बरं ठीक आहे. वावरातून आल्यावर भेट घेतो त्याची आणि मग निघतो. बरं ठीक आहे. ताई, येतो मी मामीजीची भेट घेऊन. हो दादा, पहिले तुम्ही हातपाय तोंड तर धुवा. बाहेरून आले तर मग आत्याबाईची भेट घ्या. बरं ठीक आहे. हो दादा, तुम्ही फ्रेश होऊन जा, हातपाय तोंड धुवा. मी तुमच्यासाठी आणि रोहिणीताईसाठी चहा मांडतो. हो ताई, ठीक आहे. ताई, ओ विशाखाताई, बोल ना व. रोहिणीताई एवढ्या रागात काऊन दिसला मला? काय गोष्ट आहे बरं? नाही व, प्रवासाच्या ना थकली असन म्हणून तशी बोलत असन. नाही ताई, एवढा का दूरचा प्रवास आहे बापा, अर्धा एक तासाचा रस्ता. मला असं वाटत आहे काही ना काही गोष्ट आहे रोहिणीताईच्या मनात, म्हणून त्या अशा बोलल्या आपल्यासोबत. नाही व, तुम्ही जास्त विचार करू राहिल्या. नाही नाही ताई, जास्त विचार नाही करू राहिलो. आनंदी बरोबर बोलत आहे. मला असं वाटते रोहिणीताईला आपल्या कोणा ना कोणा गोष्टीचा राग आलेला आहे. हो का व, तुमच्या दोघीला असं वाटत आहे का? हो ताई. हो का व, पण रोहिणीताईला आपल्या कोणत्या गोष्टीचा राग आला असेल बरं? माहित नाही बापा कोणत्या गोष्टीचा राग आला तर. रोहिणीताईसोबत तर बोला लागेल मग आपल्याला. हो ताई, आपल्याला रोहिणीताईसोबत बोलाच लागेल. थांब ना, रोहिणीताईला आत्याबाईसोबत बोलू दे, मग आपण बोलू त्याच्यासोबत. बरं ठीक आहे. काय माहीत काय झालं रोहिणीताईला, कायचा एवढा राग आलेला आहे, काऊन आपल्यासोबत अशा बोलल्या तर. हो माय बाई, मोठ्या रागानं तोऱ्यानं बोलल्या बाई आपल्यासोबत. हो माय बाई, ननदबाई तर मोठ्या तोऱ्यानं बोलल्या. मग नाही तर काय, मला असंच वाटलं. पण मी ना गोष्ट काही कानावर नाही घेतली, नजरअंदाज केलं. मी काय म्हणतो, रोहिणीताईला पहिले आत्याबाईसोबत बोलू दे, मग आपण बोलू रोहिणीताईसोबत. बरं ठीक आहे ताई.